जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या बातम्या। परभणी शहर महानगरपालिकेअंतर्गत प्रभाग क्रमांक 12 मधील कॉलनी म्हाडा कॉलनी, दर्गा परिसर, अलिबाग नगर, शांतिनिकेतन कॉलनी, विकास नगर तसेच इतर परिसरात शासनाच्या विविध योजना अंतर्गत तसेच जिल्हा वार्षिक नियोजन विविध विकास कामे जसे की सीसी रस्ता, युती रस्ता, सीसी नाली, WBM रस्ता कामे प्रगतीपथावर आहेत। तसेच काही कामे पूर्ण झालेली आहेत आणि काही कामाचे कार्य आदेश झालेले असून ती कामे लवकरच सुरू करण्यात यावेत। या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी येणाऱ्या DPDC मध्ये प्रस्ताव मंजूर करून कामे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी बादल भैया मित्रमंडळाचे अध्यक्ष बादलभाई शेख, गफार शेख, युनुस शेख, एजाज, बाबरभाई, बाबू सिंग शेख, सलीम शेख, शाहरुख आदी सहकार्यकर्ते व पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता। आणि आम्ही त्यांना पिंगलगड नाल्याला पाणी येत असतो, ते आम्हाला घरामध्ये शिरते पाणी। पूर्ण वार्ड क्रमांक 12 मधील अर्धा भागामध्ये पाणी असतो आणि ते पाणी येऊनी म्हणून आम्ही वारंवार त्यांना अर्ज दिले, तर निवेदन दिले, मोर्चा काढला। त्यांनी पावसाळ्यापर्यंत आतापर्यंत काहीच केलेलं नाही आणि त्यांनी काही केलं नाही म्हणून आम्हाला मजबूरन आज हे रस्ता रोको आंदोलन करावं लागले। आणि त्यानंतर त्यांच्या जे आमच्या मागण्या होत्या इस्टेट लाईट, त्यांना आम्ही 4 ते 5 महिन्यापासून सांगायला की सर, जर समजा आमच्याकडे पाणी घुसलं तर लेकरं बाळं घेऊन आम्हाला बाहेर निघण्यासाठी एक तर रोड नाही, नाली नाही आणि वरी इस्टेट लाईटसुद्धा नाही, कमीत कमी उजेडात तरी आम्ही बाहेर निघताना म्हणून। तर आत्तापर्यंत त्यांना व्हिडिओ दाखवलेत, फोटो दिले, त्यांनी स्वतः येऊन पावसाळ्यात सर्वे केलेला आहे। खूप कर्मचारी आहेत, तहसीलचे कर्मचारी आहेत, जिल्हा प्रशासनचे आहेत। जम तसंच झाला ते अलिबाग नगर तसंच आहे, पुन्हा ह्याच्यामध्ये बाबर कॉलनी आहे, शांतिनिकेतन, म्हाडा या सर्व भागामध्ये पाणी घुसत आहे। आता त्याच्यामध्ये पाणी घुसल्यानंतर आम्ही जाण्यासाठी रस्ता मागायला त्यांना या DPDC मध्ये जर त्यांनी आम्हाला हे रस्ता मंजूर केला नाही, आमची मागणी आहे की आम्हाला द्या, तुम्ही महानगरपालिका मार्फत करा किंवा तुमच्या पदाधिकाऱ्यामार्फत करा, मात्र आम्हाला हे रस्ता 100% ह्या DPDC मध्ये व्हायला पाहिजे। आज आम्ही जे रस्ता रोको आंदोलन जे रोकिले हे फक्त आम्ही पोलीस प्रशासनाकडे पाहून रोकिले आणि आम्हाला महानगरपालिकामुळे एवढा त्रास झालेला आहे की आम्ही जर आमचं ह्या DPDC मध्ये जर प्रस्ताव पास झाला नाही तर आम्ही 5-6 जण आत्मदहन करणार आहे। त्याला तारीखसुद्धा सांगणार नाहीत, आम्ही कुठं करणार ते पण सांगणार नाहीत। फक्त त्याची जबाबदारी आमच्या लेकराबाळासाठी ह्याची जबाबदारी आम्ही मेल्यानंतर राहील, ही फक्त जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि तहसील कार्यालय जे पाणी घुसल्यानंतर आणि भूमी अभिलेख हे सगळे जितके बी ऑफिस ह्याच्यात कंडेस्टेड आहेत पिंगलगड नाल्यामध्ये मोजमाप करण्यासाठी, त्या सगळ्या कर्मचाऱ्यावर आणि सगळ्या ऑफिसावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। जर आम्ही 5-6 जण जर आत्मदहन केले करून मेल्यानंतर जर ह्या DPDC मध्ये आमची मंजुरी नाही झाली तर आम्ही आत्मदहन करणार आहेत। आणि हे जे निवेदन दिलं त्या निवेदनमध्ये बी आम्ही लेखीमध्ये दिलेलं आहे की आमचं जर काम नाही झालं तर आम्ही आत्मदहन करणार आहे। परभणी शहरातील भीमनगर येथील रेल्वे गेट दिवसभरातून अनेक वेळा बंद होत असल्याने भीमनगर रेल्वे गेटजवळ मोठी वाहतुकीची कोंडी होत असून गरोदर माता, आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थ्यांना भीमनगर रेल्वे गेटजवळ ताडकळत उभे राहावे लागते। भीमनगर रेल्वे गेट दिवसभरात अनेक वेळा बंद होत असल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी भीमनगर रेल्वे गेटजवळ भुयारी पूल अथवा उड्डाण पूल बांधण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। परभणी जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। परभणी शहरामध्ये भीमनगर, परसावत नगर, पंचशील नगर असे जवळपास 1 लाख लोकसंख्यांचा तो एरिया आहे, तो परिसर। त्या परिसरामधून जे रेल्वेचं गेट आहे भीमनगरमधलं, दिवसभरातून त्या रेल्वेच्या गेटून जवळपास 52 ते 54 गाड्या जवळपास येणं जाणं करतात मालगाड्याला धरून। तो भरपूर वेळ त्या गेट बंद असल्यामुळे लोकांची आवक जावक, मोठा रस्ता असल्यामुळे लोकसंख्या जास्त असल्यामुळे वर्दळ होत राहते आणि कोणी रुग्ण असतील, हृदयाचे असतील किंवा आमच्या आया बहिणीच्या डिलिव्हरीचा असेल तर काही महिला तर अक्षरशः ऑटोमध्ये त्यांच्या डिलिव्हरी झालेल्या आहेत। पेशंटसुद्धा दगावलेले आहेत त्या गेट लागल्यामुळं आणि खूप लोकांना त्रास होत आहे, विद्यार्थ्यांना वगैरे। त्याच्यामुळं आम्ही हे गेट तात्काळ बंद या गेटसाठी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुलाचा काहीतरी प्रशासनानं मार्ग काढावा। जिल्हाधिकारी मार्फत आम्ही DMRO ऑफिसला सुद्धा हे निवेदन दिलेलं आहे की रेल्वे प्रशासनानं तात्काळ याच्यावर कारवाई करण्यात यावी। अनेकांना आपल्या प्राण गमवावं लागत आहेत
आणि जे कोणी वारले असतील लोक त्यांच्या अंत्यविधीला सुद्धा अर्धा तास तिथे एका जागेवर थांबावं लागत आहे। त्यासाठी रेल्वे दक्षिण विभागानं तात्काळ याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावं, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल। आणि या आंदोलनामध्ये जर काही गालबोट लागलं तर रेल्वे प्रशासन आणि माननीय जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन हे याच्यावर जबाबदार राहतील, असं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना आवाहन करतो। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही फोटो शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। जिल्हाधिकारी मार्फत DRM ऑफिस यांनी निवेदनामध्ये आम्ही असं भीमनगर गेटवर जो रहदारीचा रस्ता मुख्य रस्ता आहे तिथं अडचणीचा खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे। त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या डिलिव्हरी पेशंटला, रुग्ण पेशंटला, येणाऱ्या जाणाऱ्याला शाळकरी मुलांना खूप अडचण निर्माण झाली आहे। सतत गेट लागत आहे। इथं इलेक्ट्रॉनिक ट्रेन झाल्यामुळं रेल्वेची वाढ झालेली आहे, त्याच्यामुळं जनतेला जाण्याकरता खूप त्रास होत आहे। त्या अनुषंगानं आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही सर्व निवेदन देण्यास आलेलो आहोत। कोणत्याही अपयशाने खचून जाऊ नका। अपयश ही यशाची पहिली पायरी असून मेहनत, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा ठेवला तरी कोणतेही ध्येय गाठू शकतो, असे प्रतिपादन IPS अधिकारी बीरदेव डोने यांनी केले। कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका वसगडे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉलमध्ये त्यांनी सदिच्छा भेट दिली। त्यावेळी ते बोलत होते। डोने म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड हाल अपेष्ट सोसून बहुजनांवर मोठे उपकार केले आहे। त्याची प्रेरणा घेतल्याने माझ्यासारख्या व्यक्तीला IPS अधिकारी बनता आले, असे डोने यांनी सांगितले। स्वागत व प्रास्ताविक संदीप भोसले यांनी केले। सरपंच योगिता बागळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तत्पूर्वी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केलं। यावेळी समाजाचे अध्यक्ष मनोहर भोसले, दिनकर कांबळे, भानुदास भोसले, जगन्नाथ कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात ते पुस्तक सुरू असं नाही, समोरचा काय सांगणार आहे? समोरचा एखादा व्यक्ती तुम्हाला जाब विचारायला आला तर तुम्ही त्याला काय सांगणार आहे सांगा? तुम्ही व्यसनाधीन झालात किंवा गुटखा वगैरे खाणार, दारू वगैरे पिऊन जर तुमचा दैनंदिन व्यवहार चालत असेल तर बाबासाहेबांनी जे सांगितले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी भाषण करणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि गुरगुर म्हणजे काय आहे तर आपल्याला भांडण करायचं नाही, म्हणजे गुरगुर म्हणजे काय आपल्याला भांडण नाही तर ते स्वातंत्र्य आहे जे मिळतं शिक्षणामुळे। ते बाबासाहेबांनी सांगितले की शिक्षण घ्या। सो मला एवढंच म्हणायचं आहे की आणि महात्मा गांधींचा एक विचार आहे की तुमच्याकडे असलेली संपत्ती ही समाजाने दिलेली ठेव आहे आणि त्या समाजात त्याच्यावर जे व्याज होते ना ते तुम्ही स्वतःसाठी वापरायचं नाही आहे, ते तुम्ही समाजाच्या चांगल्या कामासाठी वापरायचं आहे। सो या गोष्टीची पुढे जाणीव असू दे। समाजामध्ये असणारे आणि नसणारे असे दोन भाग असतातच। मग असणाऱ्यांची काय जाणीव आहे, त्यांनी नसणाऱ्या वर्गाला मदत करायची असणाऱ्यांची जबाबदारी आहे। सो आजच्या या काळाच्या ओघामध्ये ते कुठं विसरत चालले असं वाटायला लागेल। सो समाजातले जे काही किंवा गावातले जे काही मुलं हुशार असतील, आरोग्याला ज्यांना गरज आहे किंवा यांना आरोग्यासाठी मदत आहे, कसं आहे बँकेमध्ये पैसा ठेवून म्हणजे काय आम्ही जे लोकप्रतिनिधी वगैरे निवडून देतोय ते लोकप्रतिनिधी मोठे नसतात, तर आपण जे वोट कास्ट करतोय आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलाय संविधानाने तो आपण मतदान टाकतोय, त्यामुळे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतोय। सो आपल्या मताला खूप जास्त किंमत आहे। समजा गावात ठरवलं की मतदान करायचं नाहीये, समजा तसं कधी करायचं नाही, पण समजा ठरवलं तर निवडणूक होणार नाही किंवा लोकप्रतिनिधी निवडून येणार नाही। त्यामुळे संविधान काय म्हणते, जी काही संविधानाची ताकद आहे ती लोकांकडून घेतली आहे। म्हणजे काय महत्वाचं आहे भारतामध्ये तर लोक महत्वाचे आहे आणि या प्रशासनामध्ये आपण ती विसरूनच जातोय की लोक महत्वाचे आहेत। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला।
पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्यामलीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. मुंब्रा येथे 9 जून 2025 रोजी झालेल्या रेल्वे अपघातात काही प्रवासी मृत्युमुखी पडले तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाने रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. महासंघाचे अध्यक्ष अभिजित हरिश्चंद्र धुरत यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला एक तक्रार पत्र दिले आहे. त्यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जीवितहानी झाल्याचा आरोप करत जबाबदार अधिकाऱ्यांवर BNS कलम 105, 106 आणि 125 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. रेल्वे मंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असेही ते म्हणाले. MUTP अंतर्गत झालेल्या प्रकल्पांचे संपूर्ण खुलासे करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. लोकल मार्गावर मेल व एक्सप्रेस गाड्यांचे अतिक्रमण रोखावे अशी मागणी करण्यात आली आहे. AC लोकल सेवा सतत रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून यासाठी प्रशासनाला दोषी धरले पाहिजे असेही ते म्हणाले. प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोप्रमाणे स्वयंचलित तिकीट प्रणाली सुरू करावी अशी ठाम भूमिका महासंघाने घेतली आहे. या प्रकरणी लवकरात लवकर कठोर निर्णय घेतले नाहीत तर पुढील आंदोलनाचा इशाराही महासंघाने दिला आहे. माझं नाव अभिजित धुरत, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचा अध्यक्ष आणि JRUCC मेंबर सेंट्रल. कालची जी घटना घडली मुंब्रा रेल्वे लोकल दुर्घटना, याच्यामध्ये जवळजवळ 6 लोकांचा जीव गेलेला आहे, 9 लोक जवळपास त्याच्यामध्ये जखमी आहेत. तर आम्ही कालपासूनचे पाठपुरावा म्हणजे अगोदर देखील पाठपुरावा करतो रेल्वे प्रशासनाला की जी सुरक्षा आहे ती मी गेली 25 वर्ष रेल्वे सुरक्षा अभियान करणारा मी स्वतः आहे आणि मी सारखं पाठपुरावा करून आम्ही सांगत आहोत की बाबा ज्या काय घटना आहेत म्हणजे रेल्वेचे जे इमर्जन्सीचे काही पॉईंट आहेत ज्या ठिकाणी घटना घडू शकते त्या घटनेचा आम्ही पाठपुरावा मागच्या कितीतरी वेळा केले, पण मागचं तर DRM बोलो GM बोलो हे आम्हाला कधी मिटिंग घेतच नाही प्रवासी संघटनेला. आम्ही बोललो की प्रत्येक महिन्याला एक मिटिंग व्हायला पाहिजे, ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि हे जो विषय एवढा गंभीर बनलेला आहे की रेल्वे ही जी आपली लाईफलाईन आहे ही डेडलाईन झालेली आहे आणि जवळजवळ तुम्हाला तर माहीत असेल की जेवढे सैन्यामध्ये आत्तापर्यंत लोक मेली नाहीत त्या 20 वर्षामध्ये 50,000पेक्षा जास्ती जे या ठिकाणी आपल्या रेल्वेमध्ये दुर्घटनेमध्ये रेल्वे प्रवासी मेलेले आहेत. त्याला जबाबदार कोण आहे? त्यांना आम्ही आता विचारलं सरांना की बाबा ह्याच्यामध्ये तुम्ही माहिती घेतली का तुम्ही, तर त्यांच्याकडे आतापर्यंत कुठलीच माहिती नाही आहे की त्यांना अजून हे घटना का घडली, कशी ते ट्रेन तिकडे हे झाली, किती स्लॅग झाली, तो बॅग लागली की काय, माणसं कशी पडली, त्याचा कुठलाही प्रकारचा ह्याच्याकडे आतापर्यंत रिपोर्ट नाही, अपडेट नाही. आणि हा जो अपडेट आहे आता ह्याच्या पुढे कधी करणार आहे आणि कितीतरी प्रकल्प रखडलेले आहेत. आता तुम्ही बाकीचे बुलेट ट्रेनचं करताय, तुम्ही परत तिकडे वेगवेगळे एक्सप्रेस वे, आता मागचे 2 टेंडर तर कॅन्सल झालेले आहेत. म्हणजे जे महत्त्वाचं जिथे जवळजवळ 1 करोडपेक्षा जास्ती रेल्वे प्रवासी प्रवास करतात त्याला कुठलीही सुविधा नाही. आम्ही पीक आवरला तर एवढी परिस्थिती बिकट आहे की विचारून सोय नाही. आणि याच्यामध्ये आम्ही पण प्रवास करणार आहे, आम्ही प्रवास करणार आहे आणि त्यामध्ये मीडिया देखील तुम्ही देखील प्रवासच करता, त्यामध्ये तुम्हाला देखील त्रास होतो पीक आवरमध्ये. आज तुम्ही दक्षिण ते उत्तर हे प्रवास आपला सकाळी पीक आवर चालतो, त्याला जबाबदार कोण आहे? आता ही घटना घडली म्हणून तुम्हाला माहीत पडलं, नाही तर दररोज 9 ते 10 लोक हे रेल्वे प्रवासामध्ये मृत्युमुखी पडतात. मग आता ही घटना तर अशाच वाढत झाल्या तर भविष्यात काय होणार आहे? त्यांनी काय आश्वासन दिलं? त्यांचं काय म्हणणं, आम्ही लवकरात लवकरच त्यांनी उच्चस्तरीय अधिकारी नेमलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी ठरवलं की आम्ही लवकरात लवकर रिपोर्ट देऊ आणि याचा रिपोर्टमध्ये आम्हाला कळेल की नेमकी घटना का घडली आणि मग त्याच्यानंतर जे काय सुरक्षेचे आहे ते आम्ही अपडेट करू आणि त्याच्यामध्ये आम्ही विचार करू आणि त्याच्यामधून त्या पद्धतीने आम्ही काम सुरू करू असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, आम्ही त्यांना अल्टिमेट सांगितलं की तुम्ही किती दिवसामध्ये हे कराल, तर ते बोलले 8 ते 10 दिवसामध्ये याचा सगळा रिपोर्ट येईल. पण आम्ही बोललो की तुम्ही 1 महिना घ्या, 1 महिन्यामध्ये आम्हाला जे काय आहे आम्ही पुन्हा एकदा येऊ आणि तुमच्याशी भेटू आणि तुम्हाला विचारू की बाबा नेमकं यासाठी काय केलं आहे. असे कितीतरी म्हणजे आता ही घटना घडल्यामुळे हे सगळं बाहेर येतं आहे. आता AC ट्रेनचा लोकलचा मुद्दा आला किंवा काही लोक बोलत होते की लोकल ट्रेनचे डबे बंद करायचे, पॉसिबल नाही ना.
आता AC मुळे जवळजवळ आता मी माझं कॅल्क्युलेशनप्रमाणे जवळजवळ 5% लोक पण AC तून प्रवास करत नाही आणि त्याची भीड पुढच्या पाठच्या ट्रेनची एवढी प्रवासी वाढतात, मग ती गर्दी वाढते. मग आता ह्याच्या रेल्वेचा आता आपण एक चांगल्या लोकांना सेवा देतो आणि त्याच्यामध्ये AC ची सेवा आहे. आता ही पाहिले गेले तर सगळे अर्धे त्यातले कामगारच असतात, रेल्वेचे अधिकारी लोक प्रवास करतात. मग ही चालणार कोणाला आहे? गोरगरीब माणूस जगणार कसा ह्याच्यामध्ये? आणि जो आपला पोटा पाण्यासाठी सकाळी घरातून निघतो त्याची तर परिस्थिती फार बिकट आहे. त्याची घरी यायची गॅरंटी नाही आहे. मग याला जबाबदार कोण आहे? तुम्ही 5 लाख रुपये देणार, 10 लाख रुपये देणार, तुम्ही असं काय विकत घेतलेलं नाही ना लोकांना. आणि जीव जात आहे त्याच्यामध्ये, लोकांचे जीव जातात, हे फार महत्त्वाचं आहे. ही दुर्दशा आहे आपल्या देशाची. म्हणजे तक्रार देऊन सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही. ते योग्य वेळेला जर कारवाई झाली असती तर ही परिस्थितीच निर्माण नसती झाली. म्हणजे जाणून बुजून करतायत तेही आम्हाला काही कळत नाही. म्हणजे कसं आहे, प्रत्येक वेळेला हे अशा दुर्घटना घडतात, आपण सगळ्या कॅमेऱ्याच्या समोर येतो, पुढारी लोक येतात, न्यूज देतात, तर 2 दिवस तसंच राहतं, परत तिसऱ्या दिवशी सगळे विसरतात. हा विषय मीडियावाल्यांनी धरून राहिला पाहिजे. बाबा 8 दिवसांनी सांगितलं होतं, तो रिपोर्ट येणार होता, अहवाल सबमिट करणार होते, पण काय झालं? त्याच्याकडे कोणाचंही लक्ष जात नाही, दुर्लक्ष होतं. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे, आपल्याला दुर्दैवी गोष्ट आहे. हे का घडलं त्याच्यासाठी तुम्ही समिती नेमण्यापेक्षा त्याच्यात काय करता येईल आणि पुढे घडणार नाही ह्याचा विचार केला पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही काय आम्ही काय रोज आपण जीव मुठीत घेऊनच घरातून बाहेर पडतो, पण त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात ते विचारा. काय झालं, कसं झालं, तो राहू देत, आता पुढे काय करणार ते विचारा. आणि ते नसेल करत तर तुम्ही राजीनामा द्या. म्हणजे तुम्ही कॅपेबल नाही आहात त्या पदासाठी. तर तुम्हाला पुढे काय करणार आहे हेही सांगता येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला विचार करावा लागत असेल म्हणजे तुम्ही त्या पदासाठी कॅपेबल नाही आहात माझ्या दृष्टीने. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. आयटेक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्या वतीने दिनांक 12 जून 2025 रोजी चाचा नेहरू बालभवन, शुक्रवार तलाव येथून हैदराबाद हाऊस, मुख्यमंत्री कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालय विशाल मोर्चा आयटक राज्य सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे, आयटक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलाय. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी नर्सेस यांनी काळे वस्त्र परिधान करून गळ्यात मागणी पत्र घालून सरकारचे लक्ष वेधले. आपल्या व्यथा मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट काही मिळत नाही. सगळ्यांना कल्पना आहे की मुख्यमंत्र्यांना भरपूर कामं आहेत, फक्त 10 मिनिटे भेटून कंत्राटी नर्सेसची व्यथा ऐकून घ्यावं हीच इच्छा आयटक युनियनचे अध्यक्ष दिलीप उटाणे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांच्याद्वारे कोरोना योद्धा राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचा विशाल मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर काढण्यात आला. यामध्ये प्रामुख्यानं भारत सरकारने जे काही 14 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी ज्यांची सेवा 10 वर्ष व 10पेक्षा जास्त अधिक झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांचा विविध पदावर शैक्षणिक पात्रतेप्रमाणे समकक्ष पदावर समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु 15 महिने लोटून सुद्धा अजूनपर्यंत आदेश दिलेले नाही. त्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विशेष करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या नेतृत्व पण केलं आणि 12/12/12ला त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आपली सरकार आली तर
तुम्ही फक्त चाय पियाला या आणि आदेश घेऊन जा, ही आठवण करून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्या द्वारे हा आंदोलन करण्यात आलेला आहे। या आंदोलनाचे निवेदन माननीय मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीमती आशा पठाण तसेच विभागीय आयुक्त कार्यालयामधील अप्पर विभागीय आयुक्त माननीय पवार साहेब यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सार्वजनिक राज्यमंत्री आणि या ठिकाणी आपले प्रधान सचिव यांच्या नावानिशी हे निवेदन देण्यात आले। शासनाने जर योग्य दखल घेतली नाही, वारंवार पत्रव्यवहार आपण शासनाला केलेल्या की एक बैठक लावा आणि त्याचा मार्ग काढा। माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक दिली नाही, आरोग्यमंत्र्यांनी बैठक दिली नाही। जर सरकारने लवकरात लवकर बैठक दिली नाही आणि योग्य मार्ग काढला नाही तर 23 तारखेपासून अन्न त्याग आंदोलन करण्याचा निर्णय आयटेक संलग्न कंत्राटी नर्सेस युनियनने घेतलेला आहे। सत्तेत येण्यापूर्वी महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले, मात्र ते हवेतच विरले। माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह संबंधित 17 मागण्यांसाठी मोझरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील हेटीकुंडी फाट्यावर गुरुवारी प्रहारच्या पुढाकारात टायर जाळत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले। 14 जूनपर्यंत सरकारने आंदोलनावर तोडगा काढला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। उपोषण सुरू केलेलं आहे मोझरीला, त्यांच्या समर्थनार्थ आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आणि इतर 15 मागण्या ह्या जर 14 तारखेपर्यंत जर सरकारनं मान्य केल्या नाही तर आम्ही हे आंदोलन 14 तारखेच्या नंतर उपोषण आहे किंवा अन्य काही पद्धतीनं त्या पूर्ण वाढवायची मानसिकता आहे। म्हणून सरकारनं आजच त्या गोष्टीची दखल घेऊन आणि ह्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या आणि आमच्या बच्चू भाऊला उपोषणापासून मुक्त करावं ही आग्रहाची सरकारला विनंती आहे। आणि जेवढे शेतकरी आमचे एरियातले सर्व आंदोलनाला आले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचा धन्यवाद मानतो। तसंच पोलीस प्रशासनसुद्धा याचं सहकार्य झालं आम्हाला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच झाली वेळ थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।